नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला एकदम खूप सोपा उपाय शेअर करणार आहे। आणि कसं आहे ना, उन्हाळा म्हटलं तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची ना समस्या उद्भवायला लागते। मग अशीच एक समस्या जर तुम्हाला उद्भवत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। तर सगळ्यात प्रथम मी इकडे घेतलेले आहेत 4 कांदे। आता मला बिर्याणीच बनवायची होती तर मग म्हटलं चला आपण बिर्याणी सुद्धा बनवूयात, कांद्याचा सुद्धा उपयोग होईल आणि आपल्याला जे कांद्याचे टरफल म्हणजे त्याला आपण पाचोळा म्हणतो, तो पाचोळा सुद्धा आपल्याला उपयोगात येईल। आता असं काही नाही की कांदे घ्या आणि कांद्याचं असं कापून मगच त्याचा वापर करा। कांद्याच्या बास्केटमध्ये खूप सारा पाचोळा असतो, तो पाचोळा घ्यायचा आहे। कांद्याचाच नाही तर कांदा लसण दोन्हीचाही पाचोळा घ्या आणि नसेलच तर मग एक कांदा कापून घ्या आणि त्याचा पाचोळा घ्या। तर अशा पद्धतीने ते 4 कांदा आणि थोडाफार मी बास्केटमधून पाचोळा कांद्याचा घेतलेला आहे। आता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत कपूरच्या गोळ्या। तर मी 4 कपूरच्या गोळ्या इकडे घालत आहे। सो आपल्याला इकडे कपूराचं प्रमाण थोडंसं जास्त द्यायचं आहे। याचं कारण म्हणजे असं की आपल्याला कांद्याचा सुद्धा वास आला पाहिजे आणि कपूराचा सुद्धा वास आला पाहिजे। फक्त कांद्याचा भरपूर असा उग्र वास असतो ना, तो आपल्याला कुठेतरी कमी करण्यासाठी आपण कपूरचा इकडे वापर केला आहे। त्यानंतर घ्यायचं आहे माचीसच्या 4 ते 5 काड्या। माचीसच्या काड्यामध्ये रेड फॉस्फरस असतं म्हणून आपण त्याचा वापर केलेला आहे। त्यानंतर ह्या तिन्ही वस्तू आपण एका प्लेटमध्ये काढल्यानंतर पॅन किंवा मग एखादं पातेलं वगैरे तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये या तिन्ही वस्तू टाकल्यानंतर आपल्याला करेक्ट ह्या प्रमाणासाठी 1 ग्लास पाणी यामध्ये टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही। आपल्याला हे जे आपण सोल्युशन बनवतो हे एकदम कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बनवतोय। तुम्ही जेवढं हे फ्रेश बनवणार तेवढा रिझल्ट खूप छान येईल। आता पुढची प्रोसेस करण्यासाठी 2 जे आहे मेथड आहे। एक म्हणजे जसं की हे असंच ठेवून रात्रभरासाठी असं ठेवा, नंतर यामध्ये कांदा कापूर आणि रेड फॉस्फरस सगळ्याचा अर्क त्यामध्ये उतरलेला असेल, किंवा तुमच्याकडे टाईम कमी असेल सरळ हे पॅन उचलायचं आणि गॅसवरती ठेवून साधारणतः 5 ते 7 मिनटं मोठ्या आचेवरती आपल्याला हे शिजवायचं। 5 ते 7 मिनटं आपण शिजवल्यानंतर यामधला जो काही कांद्याचा अर्क आहे तो पूर्ण या पाण्यामध्ये उतरलेला असेल आणि पाण्याचं कलर जो आहे तो अगदी चेंज झालेला असेल। माचीसची काडी आणि कापूरचा जो काही वास असतो ते सगळं काही त्याचा अर्क त्या पाण्याला लागलेला असेल। बस ह्या 3 वस्तू आपल्याला चांगल्या अशा यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत। कधीही तुम्ही बघा आपण हा जो उपाय बनवतोय हा स्पेशली पालीसाठी बनवतोय। तुम्हा सर्वांचे खूप सारे मेसेजेस आले होते इंस्टाग्रामवरती की पालीसाठी काहीतरी उपाय सांगा, सो म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। सो तुम्हाला काय करायचं आहे, पाल घरामध्ये दिसली की तुम्हाला हा एक स्प्रे तुमच्याजवळ ठेवायचा आहे। तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता। 2 ते 3 दिवस हा वापरा, त्यापेक्षा जास्त आपल्याला वापरायचा नाही। फ्रेशली जेवढा तुम्ही वापरणार तेवढं त्यामध्ये जे आपण वस्तू टाकल्यात किंवा पदार्थ टाकल्यात त्याचं प्रमाण चांगलं राहतं आणि ते सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड राहतं। सो त्यामुळे आपण कमीच बनवलेलं आहे, एकदम कारगर आहे। घरामध्ये कुठेही पाल फिरत असते, सो ती पाल फक्त तुम्हाला दिसायला हवी किंवा ती कुठे कुठे फिरते हे तुम्हाला कळालं ना तर बस हे सोल्युशन तुमचं काम अगदी मस्त करणार आहे। पाली घरामध्ये असल्या ना की त्या इकडे तिकडे फिरतात, पण खूप किळसवाणं वाटतं, कधी कधी विषबाधा सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही हे खात्रीशीर असं सोल्युशन घरच्या साहित्यामध्ये आपण बनवलेलं आहे, सो नक्की बनवा। तर तुम्ही बघू शकता आता ज्या सोल्युशनचा कलर बदललेला आहे, अगदी लालसर असा कलर झालेला आहे। गॅस आता मी बंद केलेला आहे। पूर्ण हे जे सोल्युशन आहे हे मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। नंतर आपण आता इकडे गाळणीचा वापर करून हे सोल्युशन मधलं पाणी वेगळं आणि वरचं अर्क वेगळं करून घेऊयात। आता हे जे वरचं आपण बाकीचे पदार्थ घातले होते हे आता तुम्ही फेकून देऊ शकता। आता आपल्याला फक्त ह्या पाण्याचा वापर करायचा आहे। आता यामध्ये तुम्ही डांबर गोळी सुद्धा कुटून थोडीशी टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे स्प्रे बॉटल। स्प्रे बॉटल नसेल कोणतीही तुम्ही प्लास्टिकची बॉटल घेऊन त्याच्या याला होल पाडून ती ॲज अ स्प्रे बॉटल सुद्धा वापर करू शकता। बघू शकता कांद्याचा कपूरचा आणि माचीसच्या काडीचा जो रेड फॉस्फरस असतो त्याचा पूर्ण अर्क ह्या सोल्युशनमध्ये उतरलेला आहे। आता आपल्याला हे सोल्युशन रोज संध्याकाळी जिथे जिथे किंवा जिथून पाल येते तिथे मारायचं आहे, दिवसा मारायचं नाही, संध्याकाळी। कारण संध्याकाळीच ते येणार आणि आपण जेव्हा मारणार तर तिथे ते सोल्युशन जे आहे त्याचा स्मेल वगैरे राहणार, तिथे तर पाल येणार नाही। जर घरात पाल असेल तर तिथे हे सोल्युशन मारा, किंवा तुम्हाला अगदीच पाल दिसली तर तिच्या अंगावरती हे सोल्युशन मारा, तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। हे
सोल्युशन जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं, थंडगार होण्यासाठी ठेवलं आणि थंड थंड हे सोल्युशन जर पालीवरती टाकलं ना, तर पाल ही घरातून पळून जातेच म्हणजे जाते. थंड पाण्याने पाल ही घरातून पळते. त्याचबरोबर आपण कांदा टाकला आहे, कपूर टाकलं आहे आणि बाकी जे आहे गोष्टी टाकल्या आहेत, त्यामुळे ती पाल घरात येणारच नाही. सो हे सोल्युशन बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. जेव्हा पाल दिसली किंवा अडगळीच्या ठिकाणी अशा पद्धतीने संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला फक्त स्प्रे मारायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर बघत असणार तर फॉलो करा. बाय.